आणि आता पाहूयात महाफास्ट न्यूज 100। उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार। उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। निवडणुकीच्या घोषणेनंतर आचारसंहिता लागू होणार। जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांसह अनेकांच्या संपर्कात, छगन भुजबळ यांचा दावा। तर जयंत पाटलांचं आधी फायनल होऊ द्या, भुजबळांचं वक्तव्य। सोमवारी अनेक राजकीय भूकंप पाहायला मिळतील। अनेक जणांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा दावा। मी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेतोय। लोकसभेसाठी मला संधी मिळण्याची अपेक्षा। राऊतांच्या भेटीनंतर वसंत मोरेंची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणूक लढण्यावर वसंत मोरे ठाम। वसंत मोरे यांनी घेतली संजय राऊतांची भेट। सामना कार्यालयामध्ये मोरेंची राऊतांशी चर्चा। तर पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नको, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। उद्यापर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल। रविवारी किंवा सोमवारी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल, आमदार संजय शिरसाट यांची माहिती। श्रीकांत शिंदेना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला? छगन भुजबळ यांचा सवाल। काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदेंकडून नाशिकमध्ये हेमंत गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा। आम्ही वंचितला 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, आता त्यांनी निर्णय घ्यावा। जागा वाटपाबाबत संजय राऊतांचं वक्तव्य। महादेव जानकरांकडून शरद पवारांची भेट। माढा लोकसभेच्या जागेबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता। जानकर पवारांच्या भेटीसाठी जात असतील तर स्वागत, पण सोमवारी आमच्याकडे जो पक्षप्रवेश होईल त्याने तुम्हाला धक्का बसेल, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। अजित पवार गटाचे बजरंग सोनावणे लवकरच शरद पवारांना भेटण्याची शक्यता। शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे पंकजा मुंडेंना आव्हान देणार अशी चर्चा। माढ्यामध्ये भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी। मोहिते गट अस्वस्थ, धैर्यशील मोहिते शरद पवारांच्या संपर्कात। 2 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार, पवारांच्या पक्षाकडून लढण्याची शक्यता। कोल्हापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच वाढणार। शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा। उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा, कार्यकर्त्यांचा आग्रह। कोल्हापूरची जागा महायुतीची, जागा बदलेल असं मला वाटत नाही। मुख्यमंत्री शिंदे मंडलिक यांची समजूत काढतील, धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया। अजितदादा गटाचे रवींद्र पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल। सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेणार। कोल्हापूरमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवारने घेतली शरद पवारांची भेट। धनंजय पवार हातकणंगलेमधून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती। काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे महायुतीच्या वाटेवर। नागपूरमध्ये राजू पारवेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। राजू पारवे यांनी मतदारसंघातील कामांसंदर्भात फडणवीसांची भेट घेतली। राजू पारवे फडणवीसांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। कुणाच्या तरी पत्नी असल्यानं मत द्यायचं का? सुनेत्रा पवारांवरून विजय शिवतारेंचा अजित पवार यांच्यावर पुन्हा निशाणा। ताई आणि वहिनी हे लोकशाहीमध्ये चुकीचं, विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। बारामतीमधील परिस्थिती समजून घ्या, मग निर्णय घ्या असं शिंदेना सांगितलं। बारामतीत जिंकायचं असेल तर काय करायचं याबाबत सुद्धा शिंदेना सांगितलं, विजय शिवतारे यांची माहिती। मी लोकसभा निवडणूक लढावी याची लोकांची इच्छा, सर्वांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार, निलेश लंके यांची प्रतिक्रिया। फडणवीसांसह अजित पवार पुन्हा दिल्लीला जाणार। महायुतीचे जागा वाटप जवळपास 80% पूर्ण। उर्वरित जागांवर अमित शहांसोबत महाराष्ट्राची पुन्हा एकदा बैठक होणार। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची अंतिम बैठक। दक्षिण मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडीच्या आजच्या होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण नाही, पाडापाडीचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही नाही, प्रकाश आंबेडकरांची भूमिका। काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला शरद पवारांची भेट घेणार। महाविकास आघाडीच्या बैठकीपूर्वी दोनही नेते पवारांच्या भेटीला। बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार। गडचिरोली आणि भंडारा गोंदियाच्या जागेवरून महायुतीत पेच। गडचिरोली भंडारा गोंदियाच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही। दोनही लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिवतारेंच्या मतदारसंघात। पुरंदरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये भव्य सभा आणि पक्षप्रवेश सोहळा। विजय शिवतारे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर। दौंडमधील यवत, केडगाव, चौफुला, वरवण आणि केडगावमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। कार्यकर्त्यांशी संवाद। जात प्रमाणपत्राच्या प्रकरणामध्ये दिलासा मिळाल्यास नवनीत राणा भाजपकडून लोकसभा लढणार। सूत्रांची माहिती। तर खासदार नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता।
अमरावतीमध्ये नवनीत राणा 3 लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील. अमरावतीमधून 1 खासदार देणार असं मोदींना सांगून आलोय. रवी राणांची प्रतिक्रिया. एमआयएम राज्यामध्ये लोकसभेच्या 6 जागा लढवणार. संभाजीनगर, धुळे, नांदेड, मुंबईसह विदर्भात 2 उमेदवार उभे राहतील. इम्तियाज जलील यांची माहिती. पूर्व विदर्भामध्ये शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही तर ठाकरे गट आणि आमच्यामध्ये फरक काय? शिवसेना आमदार नरेंद्र बोंडेकर यांचं वक्तव्य. रामटेकची जागा आमच्या हक्काची, बोंडेकरांचा दावा. खासदार उदयनराजे भोसलेंची उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे साताऱ्यामधील शिवतीर्थावर मराठा समाज एकवटला. उदयनराजेंनी स्वबळावर उमेदवारी लढावी, मराठा समाजाची मागणी. मेकाला मोक्काच्या कारवाईतून वाचवलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवारांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा. मोक्का कुणाला आणि कशासाठी लागला होता हे कळायला हवं. हा सगळा प्रकार धक्कादायक. राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावं. अजितदादांच्या मोक्काच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. अजितदादा मोकळ्या मनाचे माणूस. मोक्कामधला आरोपी सोडवला हे दादांनी उभ्या महाराष्ट्राला सांगितलं. कायदा नमवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची किती चालते हे दादांनी स्वतः सांगून टाकलं. ट्विट करत आव्हाडांचा अजित पवार यांच्यावर निशाणा. सोलापूरच्या पेनूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंनी मराठा आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचे बॅनर काढायला लावले. प्रणिती शिंदेंच्या मागणीनंतर मराठा आंदोलकांनी चरणराज चौरेंनी बॅनर काढले. तुमचे वडील मुख्यमंत्री असताना सोलापूरसाठी काय केलं? शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरेंचा प्रणिती शिंदेंना सवाल. नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार. जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात दिलासा मिळाल्यास नवनीत राणा भाजपकडून लोकसभा लढणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. तथाकथित जाणत्या राजांनी लोकांची घरं फोडली पण आज त्यांचंच घर फुटलं. देवाच्या दारात हे फेडावंच लागतं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवार यांच्यावर टीका. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा. पालघरमधील वाडा शहरात न्याय यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद. नागपुरात आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सभेला वेगळं महत्त्व. जेपी नड्डांसह 1529 प्रतिनिधी हजर राहणार. भाजपच्या महाविजय 2024 समितीची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक. भाजप प्रदेश मुख्यालयामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता. ईव्हीएमच्या विरोधामध्ये दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला मोठा दिलासा. दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची बैठक. मुख्य निवडणूक आयुक्तांसह 2 नवनियुक्त आयुक्तांची बैठक. निवडणूक आयोग आता कायद्यावर नाही, भाजपच्या लॉबिंगवर चालतं. नव्या निवडणूक आयुक्तांकडून अपेक्षा नाहीत. निवडणूक आयोगावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल.